नमस्कार विद्यार्थी मित्रो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज धाराशिव जिल्हा पोलीस चालक पदाचा पेपर पाहणार असून यामध्ये आपण मराठी व्याकरण, जी के व चालक या पदाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. प्रश्न: गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी वैनते. पुढील प्रश्न: प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? उत्तर आहे ऑप्शन सी प्रत्ययघटित शब्द. पुढील प्रश्न: आजी दृष्ट काढते प्रयोग ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी कर्तरी प्रयोग. पुढील प्रश्न: प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचे प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी अ व क फक्त म्हणजेच विकल्पबोधक व परिणामबोधक हे प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न: रीती भूतकाळाचे उदाहरण. उत्तर आहे ऑप्शन ए सुरेश गीत गात असे. पुढील प्रश्न: घडलेला या अर्थी साधित विशेषण बनवायचे असल्यास पुढीलपैकी कोणत्या प्रत्यय उपयोगात आणावे? उत्तर आहे ऑप्शन डी ईव. पुढील प्रश्न: खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी वाद्यांचा वृंद. पुढील प्रश्न: ए व र या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ उ रू आल्यास काय होईल? उत्तर आहे ऑप्शन बी संप्रासरण. पुढील प्रश्न: मराठीतील लिंग विचार पुढीलप्रमाणे करता येईल. अ प्राणीमात्रांचे लिंग हे वास्तविक असते. बरोबर. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. बरोबर. मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे. बरोबर. उत्तर आहे ऑप्शन डी अ ब क. बरोबर. पुढील प्रश्न: मंदा तू पुढे जा हा मी आलोच या वाक्यातील हा हे सर्वनाम असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला आहे. या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे ऑप्शन सी हे संपूर्ण विधान बरोबर आहे. पुढील प्रश्न: तो घोड्यास पळवतो या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी प्रायोजक क्रियापद. पुढील प्रश्न: सूर्य ढगामागे लपला. पुढील प्रश्न: सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी मागे. पुढील प्रश्न: खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी चित्ता. पुढील प्रश्न: पादपुराणार्थक केवळ प्रयोगाव्यय असलेले विधान पर्यायी उत्तरातील कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन सी आणखीन काय बरे ते. पुढील प्रश्न: उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जिथे वर्णन असते तेथे मी असतो. उत्तर आहे ऑप्शन डी रूपक अलंकार. पुढील प्रश्न: खालील म्हणीसाठी विरुद्धार्थी म्हण ओळखा. झाडाला लागले कानवले आणि आडाला लागले गुळवणी. उत्तर आहे ऑप्शन डी भरोशाच्या म्हशीला टोनगा. पुढील प्रश्न: मँगरो या शब्दाचा अर्थ ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी गवत पातेरा गोळा करण्यासाठीचे अवजार. पुढील प्रश्न: पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अर्धोन्मिलित. पुढील प्रश्न: पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच साखरबाद हे पुल्लिंग, देवघर हे नपुसलिंग व मीठभाकर हे स्त्रीलिंग. पुढील प्रश्न: पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन ए खुळा. पुढील प्रश्न: कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए वि वा शिरवाडकर. पुढील प्रश्न: नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायसंहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? उत्तर आहे ऑप्शन बी 1 जुलै 2024 पासून.
पुढील प्रश्न, नजीकचे काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? उत्तर आहे ऑप्शन डी अयोध्या. पुढील प्रश्न, ऑपरेशन गंगा ही मोहीम कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन ए रशिया युक्रेन युद्ध दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेले भारतीयांना परत आणणे. पुढील प्रश्न, इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन सी HDFC बँक. पुढील प्रश्न, टाटा समूह आणि महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी AI इनोव्हेशन सिटी उभारण्यासाठी 11 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी नवी मुंबई. पुढील प्रश्न, 11व्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पदपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन डी इलैयाराजा यांना. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन बी तापी. पुढील प्रश्न, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था भारतातील कोणत्या आहे? उत्तर आहे ऑप्शन डी पुणे. पुढील प्रश्न, नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी भालाफेक. लेट मी से इट नाऊ या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए राकेश मारिया. पुढील प्रश्न, हार्मुज समुद्रधुनी कोणत्या देशाच्या सीमेला लागून आहे? उत्तर आहे ऑप्शन बी ओमान. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्याने स्टारलिंक इंडिया सोबत करार करून दुर्गम भागात इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन ए मेघालय. पुढील प्रश्न, यूथ कोलॅब हा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशन आणि कोणत्या जागतिक संस्थेचा संयुक्त प्रकल्प आहे? उत्तर आहे ऑप्शन सी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय बंदरावर अलीकडेच डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू पोर्ट. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात नवीन आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने अलीकडेच कोणत्या जिल्ह्यात सौर गाव सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन सी सातारा. पुढील प्रश्न, मिलॅप पोर्टल कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी औद्योगिक जमीन वाटप. पुढील प्रश्न, 2025-26 मध्ये अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक घट कोणत्या पिकात झाली? उत्तर आहे ऑप्शन सी तेलबिया. पुढील प्रश्न, धोकादायक पद्धतीने माल वाहतूक केल्यास प्रति अतिरिक्त टनासाठी किती दंड आकारला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी 2000 रुपये. पुढील प्रश्न, रस्ते चिन्हांच्या वर्गीकरणात त्रिकोणी आकारातील चिन्हे काय दर्शवितात? उत्तर आहे ऑप्शन सी सावधानगिरीचे चिन्हे. पुढील प्रश्न, रस्त्यावरील तुटक पांढरी रेषा काय दर्शविते? उत्तर आहे ऑप्शन बी तुम्ही लेन बदलू शकता आणि ओव्हरटेक करू शकता. पुढील प्रश्न, हायड्रोप्लॅनिंग म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन डी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे टायरचा जमिनीशी संपर्क तुटतो. पुढील प्रश्न, राज्य शासनाला किंवा त्या प्राधिकृत केलेल्या प्राधिकरणाला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतूक चिन्हे बसवण्याचा अधिकार मोटार वाहन अधिनियमच्या कोणत्या कलमानुसार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी कलम 116. पुढील प्रश्न, एक्सप्रेसवेला जोडणारा आणि एक्सप्रेसवे पासून निघणाऱ्या रस्त्यात काय संबोधले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी स्लिप रोड. पुढील प्रश्न, कट आय हे रस्त्यावर कशासाठी लावले जातात? उत्तर आहे ऑप्शन सी रात्रीच्या वेळी लेन आणि रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी.
पुढील प्रश्न, इमर्जन्सी एक्झिट चिन्हाचा रंग कोणता असतो? उत्तर आहे ऑप्शन ए हिरवा आणि पांढरा. पुढील प्रश्न, ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो? उत्तर आहे ऑप्शन बी वेग कमी करून सावधानतेने जा. पुढील प्रश्न, वाहनामध्ये मागच्या दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? उत्तर आहे ऑप्शन डी बहिर्वक्र. पुढील प्रश्न, दुचाकी चालविताना हँड फ्री डिव्हाइसेस वापरून फोनवर बोलणे हा मोटार वाहन कायदा 1988च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? उत्तर आहे ऑप्शन ए कलम 184. पुढील प्रश्न, वाहन चालवताना ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? उत्तर सी दोन्ही अ ब म्हणजेच प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारा भाग आणि आरशामध्ये न दिसणारा भाग. पुढील प्रश्न, मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलीने गाडी चालवून अपघात केल्यास कोणास जबाबदार धरले जाते? उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही म्हणजेच गाडी मालकाला व फक्त पालकांना असे दोन्ही. पुढील प्रश्न, वेळ घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 30 मीटर. पुढील प्रश्न, निळ्या रंगाच्या वर्तुळात 30 लिहिलेले चिन्ह काय दर्शवितात? उत्तर आहे ऑप्शन बी किमान वेग मर्यादा 30 किलोमीटर. पुढील प्रश्न, वाहनाचे टॅकोमीटर हे काय दर्शविते? उत्तर आहे ऑप्शन सी इंजिनचे परिभ्रमण. पुढील प्रश्न, निळी नंबर प्लेट काय दर्शविते? उत्तर आहे ऑप्शन ए विदेशी प्रतिनिधी वाहन. पुढील प्रश्न, वाहतूक नियमासाठी दर्शविलेली ही चिन्हे बहुधा वर्तुळात असतात. ऑप्शन ए बंधनकारक. पुढील प्रश्न, डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन डी सतर्क राहून सतत पुढचा विचार करणे. पुढील प्रश्न, डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाचे धुरातील कार्बन मोनोऑक्साईडची कमाल पातळी किती असावी? उत्तर आहे ऑप्शन ए 3% जास्त नसावी. तर हे होते धाराशिव जिल्हा पोलीस चालकचे प्रश्न.